माजी प्रधान सचिव अनंत कळसेंनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। कळसेंकडून शिंदेंनी कायदेशीर माहिती घेतल्याची चर्चा आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती मिळते। अनंत कळसे आपल्यासोबत यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, एकीकडे ठाकरेंचे गट जे खासदार आहे दुसरा गट स्थापन करण्याची चर्चा सुरू आहेत। काय म्हणजे विधिमंडळाच्या म्हणजे संसदेतला आतला पक्ष आणि बाहेरचा पक्ष नक्की कायद्यामध्ये काय तरतूद आहे? त्याच्यामध्ये असं आहे की अँटी डिफेक्शन लॉ जो आहे 10वी अनुसूची जी आहे ती 1985 साली भारतीय संविधानामध्ये दाखल झाली। कारण त्याचा उद्देश असा होता की पक्षांतर होऊ नये, कारण हा त्याचा मेन उद्देश होता। आणि आपल्याला मागचं प्रकरण आठवतंय की भजनलाल नावाचे मुख्यमंत्री होते, त्यांचा 40 जणांचा पक्ष घेऊन ते दुसऱ्या पक्षात विलीन झाले होते। त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा, संविधानिक कायदा म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे। 10व्या अनुसूचीमध्ये याच्यामध्ये तरतुदी। आता या प्रकरणात असं दिसतंय की उद्धव साहेबांचे 9 खासदार आहेत, तर ते 2/3 जर ते बाहेर निघाले आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन केला त्यांचा पक्ष, तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं। अशा पॅरा 4 मध्ये तरतुदी आहे। त्याप्रमाणे मला वाटतं आता डेव्हलपमेंट हे अशी TV न्यूजवरून वगैरे अशी पॉलिटिकल डेव्हलपमेंट दिसते की ते 9 सदस्य वेगळा गट स्थापन करतील आणि पॅरा 4 प्रमाणे ते कुठल्या तरी दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होतील, मर्ज होतील। ग्राह्य मानलं जाईल, पत्र दिल्यानंतर ते ग्राह्य मानलं जाईल, पण त्या ॲडमिसिबिलिटी किंवा त्याच्यामध्ये मूळ पक्षात फूट पडली का हे सुद्धा त्याच्यात तपासलं जाईल असं निश्चित मला वाटतं। आणि हे मॅटर परत सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात जाईल। कॅमेरामॅन कृष्णा सर, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई।